नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द सर्वच स्पर्धा परीक्षा असतील किंवा कुठलीही परीक्षा असेल त्या परीक्षांमध्ये समानार्थी शब्द हे विचारले जातात. तर ते मराठी विषयाचे जे काही समानार्थी शब्द आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग बघूया काही महत्त्वाचे असे समानार्थी शब्द. तर पहिला शब्द आहे वल्लरी. तर वल्लरी या शब्दाचे समानार्थी शब्द मित्रांनो वेली, त्याचबरोबर लता आणि वल्ली हे या वल्लरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर रान या शब्दाचे समानार्थी शब्द वन, जंगल, अटवी, विपिन, कानन आणि अरण्य एवढे रान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर किंकर या शब्दाचे समानार्थी शब्द दास, सेवक, भृत्य, अनुचर, गुलाम आणि गडी हे आहेत. त्यानंतर वेदांग या शब्दाचे समानार्थी शब्द वेदांग म्हणजे शिक्षा, त्याचबरोबर कल्प हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर गरुडचा वैनतेय हा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द खग, त्यानंतर विहंग, अंडज, द्विज आणि शकुंत हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यावरती बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायामध्ये दिलेले असतात. तर खग, विहंग, अंडज, द्विज, शकुंत यापैकी जर असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे बघूया. तर पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द गिरी, त्यानंतर नग, अभि, त्यानंतर सैल, अद्री आणि अचल एवढे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर उत्कर्षचा समानार्थी शब्द अभ्युदय, त्याचबरोबर विकास हे दोन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द मिलिंद, भ्रमर, अली, मधुप, मधुकर, मधुव्रत आणि भोवरा. भुंगा यावरती देखील बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर याचे समानार्थी शब्द देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर केशरी या शब्दाचे समानार्थी शब्द सिंह, पंचानन, वनराज, मृगज, मृगेंद्र, शार्दूल एवढे केशरी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर फूल या शब्दाचे कुसुम, पुष्प, सुम आणि सुमन एवढे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द एकाक्ष, वायस, काक आणि काऊ हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द चक्षु हा आहे. त्यानंतर दिगंबर शब्दाचा समानार्थी शब्द दत्त हा आहे. बघूया पुढे. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द दिनकर, त्यानंतर सविता, त्यानंतर भानू, रवी, आदित्य, मित्र अर्क, त्यानंतर प्रभाकर, दिवाकर, सहस्त्रकार, वासरमणी, सहस्त्ररश्मी, त्यानंतर अंशुमाली, मार्तंड, त्यानंतर चंडासू, तजोनिधी, दीनमणी, हिरण्यगर्भ एवढे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सूर्यावरती देखील बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर हे एवढे शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. दिनकर, सविता, भानू, रवी, आदित्य, मित्र, अर्क, प्रभाकर, दिवाकर, सहस्त्रकर, वासरमणी, सहस्त्ररश्मी, अंशुमाली, मार्तंड, चंडासू, तजोनिधी, दीनमणी आणि हिरण्यगर्भ. त्यानंतर
चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सुधाकर, इंद्र, रजनीनाथ, हिमांशु, सुधांशु, शशी आणि सोम. त्यानंतर निशानाथ, बिंदू, विधू आणि शशांक एवढे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर वानरालाच कपी असं म्हटलं जातं, मरकट देखील म्हणतात आणि शाखामृग हे देखील म्हणतात. तर वानर या शब्दावरती देखील बऱ्याच वेळेस प्रश्न येतात. त्यानंतर घोड्यालाच अश्व म्हणतात, वारू म्हणतात, तुरुंग म्हणतात, वाजी म्हणतात आणि तुरुंगम म्हणतात आणि हय देखील म्हणतात. तर घोडा या शब्दाचे देखील समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर हत्ती, गज, नाग, सारंग, कुंजर, हस्ती, करी, दंती, द्विरद आणि गजेंद्र एवढे हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर नेता या शब्दाचा समानार्थी शब्द प्रणेता, अग्रणी, लीडर. त्यानंतर धुरीण, पुढारी आणि अग्रेसर एवढे नेता या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर मतभेद शब्दाचा समानार्थी शब्द तंटा, कलह, झगडा, भांडण, कज्जा. त्यानंतर कलागत, संघर्ष आणि टक्कर एवढे मतभेद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चला तर मग पुढे बघूया. तर अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द तम, काळोख आणि तिमिर हे आहेत. त्यानंतर पायंडा म्हणजे प्रारंभ. त्यानंतर मृत्यूचा अवसान हा समानार्थी शब्द आहे. ऐदीचा आळशी, आभारांचा अलंकार. त्यानंतर राजा या शब्दाचे समानार्थी शब्द नृप. त्यानंतर नरेश, भूपती, नरेंद्र, भूपाल, भूपनृपती. त्यानंतर राय, लोकपाल, भूमिपाल. त्यानंतर पृथ्वीपती आणि प्रजापती एवढे राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, न्यायसंगत या शब्दाचा समानार्थी शब्द न्यायाला धरून किंवा न्याय हा आहे. त्यानंतर व्याज या शब्दाचे समानार्थी शब्द भाडे, कपट, सोंग हे आहेत. त्यानंतर लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द रमा. त्यानंतर कमला, इंदिरा, वैष्णवी, श्री आणि पद्मा हे लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर रात्र या शब्दाचा निशा, रजनी, शर्वरी आणि यामिनी हे रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कांचन, हेम, हिरण्य, कनक, सुवर्ण, भानू हे आहेत. त्यानंतर वारा या शब्दाचे समानार्थी शब्द मारुत, अनिल, समीर, पवन, वायू, वात, हवा, समीरण, पवमान आणि प्रभजन हे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर युद्ध या शब्दाचे समानार्थी शब्द समर, रण, संग्राम, संगर आणि लढाई एवढे युद्ध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे बघूया. तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द विस्तव. त्यानंतर पावक, अग्नी, वन्ही, वैश्वनर, हुताशन, तपन आणि धनंजय हे अनल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर चांदणे या शब्दाचा समानार्थी ज्योत्सना, कौमुदी, चंद्रिका हे आहेत. त्यानंतर अहीचे समानार्थी शब्द भुजंग, नाग, सर्प, साप आणि व्याल
हे आहेत. त्यानंतर कमळ, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द राजीव, त्यानंतर पद्य, त्यानंतर नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबुज, अब्ज, अरविंद, जलज, कुमुद आणि उत्पल हे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर यावरती देखील प्रश्न येतात मित्रांनो, हेही लक्षात ठेवायचे. कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द. त्यानंतर समुद्र, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सागर, सिंधू, उद्वी, अंबुधी, पयोधी, जलधी आणि वारीराशी. रत्नाकर, अर्णव आणि सरितपती एवढे समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर अमृत, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द सुधा आणि पियुष हा आहे. पुढे बघूया. अमृत, अमृतचा सुधा आणि पियुष आहे. त्यानंतर दिवस, दिवसचा अहन हा आहे. त्यानंतर मुलगा, सूत, नंदन, तनुज, तनय, आत्मज आणि पुत्र एवढे मुलगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि मुलगी, मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द सुता. त्यानंतर नांदिनी, त्यानंतर तनुजा, त्यानंतर तनया, आत्मजा, कन्या, दुहिता, त्याचबरोबर बाला हे मुलगी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मुलगा आणि मुलगी या दोन शब्दांचा फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. सूत हा शब्द मुलगा या शब्दाचा आहे आणि सुता हा शब्द मुलगी या शब्दाचा समानार्थी आहे. त्याचबरोबर नंदन हा मुलगा या शब्दाचा आणि नांदिनी हा या ठिकाणी मुलगी या शब्दाचा, तनुज मुलगा शब्दाचा, तनुजा मुलगी शब्दाचा समानार्थी आहे. त्याचबरोबर तनया मुलगा शब्दात, तनय मुलगा शब्दाचा आणि तनया मुलगी शब्दाचा. त्याचबरोबर आत्मज, आत्मजा हा मुलगी या शब्दाचा आहे. तर हा फरक देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर एट, एट या शब्दाचा समानार्थी दिमाग. त्याचबरोबर डोल आणि रुबाब हा आहे. दूध, दूध या शब्दाचा समानार्थी दुग्ध, क्षीर आणि पय हे आहेत. त्यानंतर पाणी, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द जल, जीवन, जल, त्याचबरोबर जीवन, नीर, खिलोना, पेय, भूगतान, अंबू, उदक, वारी, सलील आणि अंब हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर बघूया पुढे. बदसूरत या शब्दाचा समानार्थी शब्द बदसूरत असाच आहे मित्रांनो. त्यानंतर कंजूस, कंजूस या शब्दाचा कृपण हा समानार्थी शब्द आहे. त्याचबरोबर चिन्ह, चिन्ह या शब्दाचा प्रतीक हा समानार्थी शब्द आहे. त्याचबरोबर ओनामा, ओनामाचा समानार्थी शब्द प्रारंभ, सुरुवात, आरंभ, आदी हे आहेत. त्याचबरोबर प्रतीक, प्रतीक या शब्दाचा समानार्थी संकेत. त्यानंतर प्रतीती याचा समानार्थी अनुभव. त्याचबरोबर प्राची, प्राची शब्दाचा समानार्थी पश्चिम दिशा हा आहे. त्याचबरोबर दुसरा प्राची तशी डबल झालेला आहे, प्राची, प्राची. तर प्राचीचा समानार्थी आहे पश्चिम दिशा, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पुढे बघूया. प्रत्याही, प्रत्याहीचा समानार्थी शब्द हमेशा हा आहे. त्याचबरोबर तलाव, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द सरोवर, सारस, त्याचबरोबर तडाग, त्यानंतर तटाक हे आहेत. त्यानंतर बुढापा, बुढापा या शब्दाचा समानार्थी शब्द जारा हा आहे.
त्यानंतर अनाघ, अनाघ या शब्दाचा समानार्थी शब्द निष्पाप. हात, हात या शब्दाचा समानार्थी शब्द भुजा. त्यानंतर हात हे दोन या ठिकाणी समानार्थी आहेत. त्यानंतर दादी, दादी या शब्दाचा समानार्थी विद्यमान. त्यानंतर उदर, उदर या शब्दाचा समानार्थी आवरण हा आहे. त्याचबरोबर पत्नी, पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द दारा, पत्नी, सौतेली पत्नी. त्यानंतर पत्नी, कांता, जया हे आहेत या ठिकाणी पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. दारा, सौतेली पत्नी, कांता हे आहेत. पुढे बघूया. पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द पृथ्वीलाच वसुंधरा असं देखील म्हणतात. त्याचबरोबर भूमी असं देखील म्हणतात, धरती देखील म्हणतात, धरणी, धारित्री आणि भू. त्याचबरोबर अवनी, क्षमा, मही आणि रस देखील म्हणतात. तर पृथ्वी या शब्दाचे एवढे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर मंत्रणा, मंत्रणाचा समानार्थी शब्द चर्चा व सल्ला हा आहे. अलगचा समानार्थी शब्द अलगच आहे. विनाशचा समानार्थी शब्द क्षय हा आहे. त्याचबरोबर इतिश्री, इतिश्रीचा समानार्थी शब्द अंत. मज्जान याचा समानार्थी शब्द समान, नहाना. अर्पिता या शब्दाचा समानार्थी शब्द अर्चना हा आहे. पुढे बघूया. अर्पिताचा अर्चना, अमराचा अमरजा, अधिनीचा अधिरा, पूजनीयचा सम्मान के योग्य. त्यानंतर नमकचा नमक आहे. त्यानंतर संधला, संधलाचा सनला किंवा संदल हा आहे. त्यानंतर भेष बदलना, हलाहल हा आहे. नदी, नदीचा नदी, किनारा, लहर हा आहे. तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. पुढे बघूया. त्यानंतर आश्चर्य, आश्चर्याचा विस्मय हा आहे. जागरूकता, सतर्कता, पेड, वृक्ष, पादप. त्यानंतर यज्ञशुकर, यज्ञशुकरचा वारावतार, वरावतार, विष्णू का अवतार त्यालाच यज्ञशुकर असं देखील म्हणतात. अनुपात, अनुपातचा साक्ष, आधार, प्रणाम, प्रमाण, माप, आयाम आणि स्तर. त्याचबरोबर आदर्श, मॉडल आणि मानदंड एवढे अनुपात या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. धनुष, धनुष या शब्दाचे समानार्थी शब्द सारंग, कोदंड, कारमुक, धनु, अर्क आणि कामटा हे आहेत. त्यानंतर तोलांबा, तोलांबाचे समानार्थी शब्द हट्टाकट्टा, शीर, सीधा, बीम हे आहेत. पुढे बघूया. तीर, तीरचा समानार्थी तीरच आहे. त्यानंतर चिंटी, पिपीलिका हा आहे चिंटीचा. त्यानंतर घर, घरचं गृह, निवास, सदन आणि गेह. त्यानंतर द्विज, द्विजचा दांत, ब्राह्मण पक्षी. त्यानंतर सम्मान की मुहूर याचा सम्मान का प्रमाणपत्र. त्यानंतर अंक, अंकचा संख्या, जांग, समाचारपत्र, पत्रिका की प्रती हे आहेत. त्यानंतर दुर्जन, दुर्जनचा शाल हा आहे. त्यानंतर माथा, माथाचा माथा, सीर किंवा माथा हे आहेत. त्यानंतर पुढे बघूया. वृत्ताकार, वृत्ताकाराचा समानार्थी आहे सुरक्षा, बचाव, ढाल. वायूचा समानार्थी आहे वांछित, गॅस. त्यानंतर अद्वैत, अद्वैतचा पैक्य. त्यानंतर द्वैतचा शत्रुता, नवोढाचा दुल्हन, आलिंगनचा पसंत करणं.
त्यानंतर जोश, जोशचा उत्साह आणि निवेश. त्यानंतर खुशी, खुशीचा तोष, मोद, प्रमोद, हर्ष, संतोष आणि सुख हे आहे. पुढे बघूया. तर आकाश, आकाश या शब्दाचा तारोभरा, त्यानंतर अंतरिक्ष, आभा, त्यानंतर याम, चांदवा आणि बादल हे आहेत. त्यानंतर सूत, सूत या शब्दाचा दोरा किंवा धागा हे आहेत. त्यानंतर विमोचन, विमोचनचे मुक्ती हा आहे. त्यानंतर स्त्री, स्त्रीचा समानार्थी आहे वनिता. त्यानंतर वाट, वाटचा समानार्थी आहे पथ, मार्ग आणि रस्ता. त्यानंतर कर्तव्यदक्ष, कर्तव्यदक्षचा कर्तव्यपरायण, कर्तव्य तत्पर, त्याचबरोबर कर्तव्याला जागणारा ही आहे. त्यानंतर आकाशवाणी, नभोवाणी आहे. त्यानंतर भाव, भावचा आदर. त्यानंतर सात्विक भाव आणि मूल्य हे आहे. पुढे बघूया. तर जमात, जमातचा जावई. त्यानंतर गंधाक्षत, गंधाक्षतचा सन्मानाने देवाला लावला जाणारा टिळा. त्यानंतर अचपळ, अचपळचा हाती न येणारे व चंचल हे आहेत. त्यानंतर दाखला, दाखल्याचा पुरावा आणि उदाहरण. त्यानंतर खटला, परिवार, कुटुंब आणि कज्जा हे आहेत. त्यानंतर शंकर, शंकरचा नीलकंठ, भालचंद्र, महादेव, चंद्रशेखर. त्यानंतर प्रमथनाथ हे आहेत. त्यानंतर महेश, त्र्यंबक, रुद्र, पार्वतीश, सदाशिव. त्याचबरोबर कैलासनाथ, महेश, शिव, साम, दिगंबर, त्रिनेत्र. एवढे शंकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. त्यानंतर दर्जा, दर्जाचा प्रत किंवा गुणवत्ता हा आहे. पुढे बघूया. चाल, चालचा आहे हल्ला. चाल या शब्दाचा हल्ला हा आहे. त्यानंतर राक्षस, राक्षसचा आहे दैत्य किंवा दानव. त्यानंतर यत्न, यत्नाचा प्रयत्न. पंथ, पंथचा शाखा किंवा धर्म. त्याचबरोबर पती, पतीचा भ्रतार नवरा. त्यानंतर वारुणी, वारुणीचा मदय, दारू, मदिरा, सुरा हे आहे. त्यानंतर ग्रंथ, ग्रंथचा पोथी किंवा पुस्तक. त्यानंतर गाय, गायचा गोमाता, गो, धेनू हे आहेत. तर असे काही समानार्थी शब्द होते मित्रांनो. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांना आपल्या शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.